आपल्या शेतातली कपाशीची खुरपणी सुरू आहे आता. तर खूप दिवसातून मी शेतात चक्कर मारायला गेले होते. तर इथं आता खुरपणी सुरू असल्यामुळं मी थोडंसं बांधावर बसले पहा. आणि माईक लावलेला आहे थाटामध्ये आणि माईकचं चार्जिंग उतरल्यामुळं काहीही रेकॉर्डिंग झालेलं नाही. त्यामुळं मला आज पूर्ण असं व्हॉईस करावं लागतंय. तर मग पहा, अज्ञान असं असतं पहा माणसाचं. कुणाकुणाच्या घरी बाजारच्या दिवशी सकाळी सकाळी हे चित्र पाहायला भेटतं पहा. तर आज आहे शनिवार आणि आमच्या गावचा बाजार. तर 9 वाजताच आमचा बाजार झाला आहे पहा. आणि अजूनही आता पाऊस पडला आहे आत्ताशी. तर अजून पण बाजारामध्ये ना जास्त अशा भाज्या येत नाहीत. तर फक्त शेपूची भाजी, कोथिंबीर, भेंडी हे भेटलं आहे. पण मेथीची भाजी अजून पण बाजारात येत नाही पहा. आणि इकडं सगळं आहे मुलांसाठी खाऊ. तर आज मस्त असा बाजार झाला आहे. शेवग्याच्या शेंगा, वांगे, टमाटे, बीट सर्व बाजारामध्ये. तर आठवडाभराचा हा बाजार असतो पहा आपला शनिवारचा. आणि आमचा बाजार आहे ना सकाळी सकाळीच भरतो, 12 वाजेपर्यंत संपून पण जातो. बाहेर मस्त पक्षी वरडत होता पहा. व्हिडिओ घ्यायला लागले, लगेच पळून गेला. पाऊस पडून गेलाय ना तर खूप सुंदर असं वातावरण झालंय. रोज संध्याकाळी कधीतरी दिवसातून एकदा पाऊस येतोच. आपलं अंगण पण पहा एकदम मस्त स्वच्छ झालंय पहा. पाऊस पडून गेला ना तर झाडावरची जी धूळ असते ना ती सगळी धुवून जाते आणि झाडांचे पानं आहे ना एकदम चकाकतात. त्यामुळं अजूनच निसर्ग सुंदर दिसतो आणि झाडं पण एकदम अजिबात धूळ राहिली नाही. तर किती पानं उन्हात सुद्धा अशी चमकतात, मस्त चकाकतात पहा. संदीप दादांनी सोडलेले हे जे आंबे आहेत ना तर ते आता पक्ष्यांसाठीच आहेत. तर पक्षी ना रोज ताव मारत असतात पहा त्याच्यावर. पाऊस पडून गेला की आंब्यामध्ये ना आळ्या व्हायला लागतात, त्यामुळं खायचं बंद होतं. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज दोघेही चाललेलो आहोत शेतात आणि थाटात इथं माईक लावलाय मस्त, पण चार्जिंग उतरलेली होती त्यामुळे काहीही रेकॉर्डिंग झालं नाही. आणि माझी चूक झाली, मी चेक केलं नाही, तर त्यामुळं काही रेकॉर्डिंग झालं नाही. तर आता पूर्ण असा व्हॉईस मी करणार आहे. तर आज चाललेलो आहोत शेतात. तर इथं आता आहे ना कपाशी लावलेली आहे पहा. माईक लावलाय थाटात पण उपयोगच नाही झाला त्याचा. घरी चेक नाही केलं आणि व्यवस्थित अशी मला सगळ्या गोष्टीची माहिती करून घ्यावं लागन. कारण गिम्बल पण घेतलंय तर ते पण जरा चालवणं अवघड आहे. श्यामलाही वेळ भेटत नाही मला शिकवायला. तर त्याचा पण अजून उपयोग काही झाला नाही आणि माईकचा पण उपयोग होतोय की नाही काय माहिती. तर शिकून घ्यावं लागन अजून. तर प्रत्येक गोष्ट शिकावी लागते माणसाला आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचं वय लागत नाही किंवा काही. कोणत्याही वयात आपण काहीही शिकू शकतो. तर मी 50शी गाठलेली आहे तरी मी सर्व काही शिकू शकते. तर आता इथं चिक्कूच्या बागामध्ये खूप सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता पहा, पण काहीच रेकॉर्डिंग झालं नाही. तर मला हा व्हिडिओ करताना खूपच असं वाईट वाटत होतं, पण म्हटलं चला परत पुन्हा कधीतरी आपण हा व्हिडिओ करू. पण चला सध्या आता हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. तर चाललेलो आहो शेतात आहे कपाशीची खुरपणी सुरू आणि पावसाने सगळीकडंच सुंदर असं वातावरण झालंय. तर ज्योतीही निघालेली आहे माझ्या पाठीमागं. तर आम्ही चाललोय. तर इथं ज्योती विचारित होती हे झाड कशाचं आहे. तर हे इंग्लिश चिंचाचं झाड आहे आणि ते खूप मोठे होतं पहा, त्याला चिंचा पण येतात. आणि ही जी गोड चिंच आहे हिला आलेला आहे आता बहार आणि इतके जांभळं पिकून ना सडा झालेला आहे एकदम. आपल्या शेतातला रस्ता तर तुम्हाला माहीतच आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत इथं शेतातल्या जवळ आमच्या वस्ती आहे. तर खूप सुंदर असं मोगरा फुललेला आहे पहा. तर ज्योतीला आहे ना अजिबात राहवत नाही, मोगऱ्याची फुलं तोडले, त्याचा सुंदर असा वास पण घेतला आणि खूप छान सुगंध दरवळत होता. तर पहिल्या पावसाच्या सरी येऊन गेला ना तर मोगऱ्याला खूप अशा कळ्या लागतात आणि खूप सुंदर अशी फुले उमलतात पहा. तर राहवतच नाही माणसाला. तर ज्योतीने एवढे मोठे वंजुळभर फुलं तोडलेत पहा आणि बसली त्याचा वास घेत. तर चला आता जाऊया शेतामध्ये.
तर इथं आहे ना छोटी भाऊजाई लावत होती कपाशी. तर मी पण तिच्या संग बोलत होते, तिची थोडीशी चेष्टा पण केली आणि रेकॉर्डिंग झालं नाही त्यामुळं थोडंसं व्हॉईसच करते आता. तर चला आता जाऊया आपल्या शेतात. तर आपले शेती जे मामा करतात ना त्यांच्याकडं म्हशी आहे, त्यामुळं त्यांनी इथं चारा केलेला आहे. आणि पहा आपल्या शेतातली कपाशी, तर खूप गवत झालंय पहा. खुरपतात मामी, तर दोघीजणी खुरपतात. कारण दिवसभरामध्ये ना असं खुरपीत राहिलं ना तर भरपूर असं काम होतं पहा. तर आता शेतकरी अशाच पद्धतीने हे काम करत असतात. कारण काय होतं, दुपारून अचानकच पाऊस सुरू होतो आणि जास्त बाया जर कामाला लावल्या तर मग त्यांना सुट्टी द्यावी लागते. तर त्यामुळे ना अशी एक बाई घेऊन काम करत असतात शेतकऱ्याच्या बायका. आणि मी बसलेले आहे इथं बांधावर आणि छान असं वाटतंय पहा. तर मी पण ही शेती ना 10 वर्ष केलेली आहे एकटीनं. पण आता फक्त चक्कर मारायला येते आणि बघायला येते. त्या व्यतिरिक्त मी इथं काही करत नाही आता शेतीमध्ये. पण शेतीमध्ये आल्यावर आहे ना खूप भारी वाटतं पहा. तर इथं आहे ना या मामींबरोबर पण मी खूप गप्पा मारल्या, पण रेकॉर्डिंग झालं नाही त्याच्यामुळं आता खूप वाईट वाटतंय. तर अशा पद्धतीने ना ही कपाशी खुरपली जाते पहा. आणि आमची जी शेतीतली जी माती आहे ना ती बरडाची आहे, त्यामुळं असा पाऊस येऊन गेला ना तर असं सुद्धा खुरपं चालतं किंवा खुरपता येतं. गवत पण एकदम सुळसुळ निघतं. तर अशा पद्धतीने आमची शेती आहे पहा. आणि आता ही खुरपणी दिली ना, थोडंसं कट टाकलं ना तर खूप सुंदर अशी कपाशी येऊन जाईल. आणि ज्योती ही मामींबरोबर बोलत होती, पावसाच्या सरीवर सरी जेव्हा येत राहतात ना तेव्हा कपाशीला खूप पोषक असं वातावरण तयार होतं. आणि कपाशी 8-15 दिवसातच गुडघ्यापर्यंत जाणार आहे पहा. तर आता इथं तळं भरून ठेवलंय. तळ्याला यंदा आम्ही कागद टाकलेला आहे आणि सोलरही घेतलेला आहे. त्यामुळं शेती करणं खूप आता सोपं झालेलं आहे पहा. विहिरीचं ही 4 परस काम जास्त केल्यामुळं आता विहीर पण आपली पाण्याने भरलेली दिसते. तर अशा पद्धतीने आपली ही शेती आहे आणि खूप सुंदर असं. तर आता आम्ही चाललेलो आहोत काकूच्या घरी आणि काकूच्या घरून आम्ही जाणार आहोत ज्योतीच्या माहेरी पलीकडे. तर चला तुम्हाला दाखवते. तर ऊसातून रस्ता आहे पहा, कारण आता या शेतामध्ये ऊस लावलाय आणि भीती पण वाटते पहा. आमच्या इकडे बिबटे पण आहेत. पण आता चला काकूच्या घरी जाऊया आपण. तर काकूच्या घरी गेल्यानंतर पहा अशा पद्धतीने गेट आहे. सरस्वती निवास असं नाव आहे घराला. तर आजीचं नाव दिलेलं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवते काकूचं देवघर सुंदर असं. आणि आप्पांनी आणलेला आहे एक गोरा. तर आता त्यांना शर्यत करायची आहे. तर आमच्या आप्पांना आहे ना खूप असा शर्यतीचा, घोड्याचा, बैलांचा नाद आहे पहा. तर शेतकरी कुटुंबात कुणी ना कुणी असं असतंच नादिक. तर आप्पा मला म्हणत होते, चल मी तुला आहे ना गोरा दाखवतो. तर आता गोठ्यामध्ये चाललोय. तर पहा गोरा. तर मी तुम्हाला आहे ना हा व्हिडिओ पुन्हा कधीतरी दाखवीन, कारण आम्ही खूप अशा गप्पा मारल्या गोऱ्यावर, पण आहे ना रेकॉर्डिंग झालं नाही, त्यामुळं खूप असं वाईट वाटतंय. तर आता इथपर्यंतच इथं मी तुम्हाला दाखवते आणि मग एखाद दिवशी परत गेल्यावर आहे ना मी जरूर आप्पाच्या गोऱ्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवीन, कारण ते जे बोललेले आहेत ना ते काहीही रेकॉर्ड झालेलं नाही. तर चला आता इथंच एंड करू आणि जाऊया आता पलीकडच्या घरी. तर काकूला आणि आप्पाला इथं बाय केलंय आम्ही आणि आता फक्त पाट ओलांडून आम्हाला पलीकडे जायचंय. तर पलीकडे लगेच ज्योतीचं घर दिसतं पहा. आणि ज्योती सांगत होती आम्हाला गाडीवर न्यायला या, कारण पाटातून उतरायचं खूप अवघड आहे. तर रस्ता खूप असा निसरडा झालेला आहे पावसामुळं. तर ती म्हणत होती अक्कांना उतरता यायचं नाही. तर आबाला बोलवत होती. तर आबा आता गाडीवर येणार आहे मला न्यायला. तर इथं आहे ना पहा एक्स्ट्रा झालेलं पाणी पाटात सोडले, म्हणजे इतकं पाणी, इतका पाऊस चालू आहे आमच्या भागामध्ये. तर पाणी पाटामध्ये सोडलेलं आहे. आणि इथं आहे ना मामी शेळ्या चारायला आलेले होते बरं का, फरताळे मामी. तर त्यांच्या संग पण भरपूर अशा गप्पा मारल्या, पण रेकॉर्डिंग झालं नाही. आणि पहा आता ज्योती पाटातून उतरणार आहे, कारण तिला सवय आहे लहानपणापासून पाटातून उतरायची. पण माझा पाय घसरण, त्यामुळं तिने बोलवलेलं आहे आबाला. तर अशा पद्धतीने हा सर्व व्ह्यू आहे पहा आमच्या पाटाच्या कडीच्या घरांचा. तर पाटाचं पाणी असल्यावर पण खूप भारी वाटतं पहा सगळं. तर चला आता तुम्हाला आहे ना घेऊन जाते पलीकडं. तर पलीकडं आता जांभळ पण भरपूर अशी पिकलेली आहे. तर मामी इथं शेळ्या चारतात पहा. तर रोज मामी इकडं शेळ्या चारायला येतात मस्तपैकी. इथं आता छत्री घेऊन मामी बसल्यात.
उन्हालाच शेळ्या चारत. तर त्यांचं रोजचंच काम आहे डेलीचं, तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर माझ्या शेजारी राहतात या मामी आणि रोज शेळ्या चारायला इकडंच येतात. काय लागलं त्याला? दाखवत नाही ना घरी, सांगत नाही अजिबात. आजीबाईने ठेवलेत आम्हाला आंबे. अजून काय जांभळं आहे का? जांभळं काढावं लागतं खायला. हे जांभळं आहे त्याच्यामुळे याच्यात आहे ना. कशाचं असते? रविवारी कुठं ग? मंगळवारी उन्हाने पहा सगळे झाड जळवले होते बरं का. हिला सगळं कमी पडत. लय आबाळ आलंय बरं का ज्योती. आता चला आता अगोदर चला 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 जांभळं खायला. चला चल अक्का, अक्का चल जांभळं खायला. जांभळं खाऊ आता. जांभळं पिकलेत ना यंदा, उशीर पिकली ही जांभळ ना. हा पाऊस नव्हता पिकत येतं मग. हा काय कागदीचं झाड बाई, काय भारी फुलं आलेत गयाला. वय मंगल अगं याला वर असं करायचं ना जशी की लयच भारी झालं ग. वा वा लय जांभळ पिकली भारी. हा कच्चेच पडत आहेत कच्चे. कसे गोड आहे का ग? कशी आहे जांभळं? गोड आहे का? नाही का? मस्त ताजे ताजे जांभळं काढले बरं का आता या बारदाण्यात. मीठ लावून खायचे मस्त जांभळं. वा वा. तर दुसरी पण भाची ना माहेरी आलेली होती पहा, आणि तिच्या मुली पण आल्या, ती पण आली होती जांभळं खायला. तर अशा पद्धतीने आता हे जांभळं पाडलेत, सगळे असे निवडून घ्यायचेत आता आणि मस्त असं धुवून आणि मिठाबरोबर खायचे आहे. कालचे नेलेले तर मुलांनी इथं मस्त ताजे ताजे जांभळं पाडले आणि आम्ही अंगणामध्येच इथं बसलो होतो पहा, गप्पा मारत आणि जांभळं पण खाल्ले. तर मीठ लावून आहे ना खूप भारी लागतात पहा जांभळं. तर चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा.